किती भेदभाव करून ठेवलेला आहे। त्याच्याकडे पैसा आहे तो एक्सप्रेस हायवेने चाललाय। 2100 किलोमीटरचा आपला प्रवास आता कंप्लीट होतोय 5 दिवसामध्ये। खूप बरा वाटला। थँक्यू परत कधी भेटूया। व्हिडिओवर कशा असतात? मस्त असतं। आणि आपली गाडी कशी ओळखली? गाडी ट्रॅव्हल होती भेटायला बघा कोण आले? दादा तुमचं नाव काय? प्रकाश कोकरे। आता मस्त डोंगरांना वगैरे मस्त धबधबे सुटलेले बघा, भारी ना? एवढ्या सकाळ सकाळ प्रवास करायला कोणाला नाही आवडणार बघा ना भावना। आणि आपण आलेलो तिथनं बरोबर वडपेमधनं दाखवतो तुम्हाला बघा ट्रॅफिक पूर्ण जाम। मुंबई मधला सगळ्यात रेड झोन म्हणजे इथे जास्त पहिला पाणी भरते बघा। रिटर्नची ट्रिप आपली पूर्ण रिस्की झालेली आहे। मंडळीनो चला आता निघूया, कारण झोपायची तर इच्छा अजिबात नाही, कारण जरा पडलो, जरा ट्रॅफिक कमी होऊन दे म्हणजे असं विचार केला, जरा पाऊस पण जरा कमी होईल, पण नाही भाऊ। हे बघा पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही बघा भाऊ, खूप म्हणजे खूप पाऊस आहे। आपण आपल्या दुसऱ्या भागाला रिटर्नच्या आपण सुरुवात करूया। तर आता मला वाटतं मी पलटण सोडून पुढे आलो, आता कुठे आहे का माहीत नाही मी। चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। बरोबर आता 350 किलोमीटर आपला बाकी आहे। भिवंडी तर परत आपल्याला जायचं परत मुंबई घरी। चला झोप सुद्धा येते, पहिला पुण्यावर सगळा क्रॉस करूया। पाऊस भरपूर असणार आहे भाऊ, पावसाने आपल्याला भरपूर त्रास दिला पाठीमागे। चला निघूया मंडळीनो। आता पोहोचलो बघा आपण कुठे, मला असं वाटतं आपण आता लोणंदला आहे। मला असं वाटतं आपण पाठीमागे मला वाटतं 2-3 किलोमीटर आपण आराम करत होतो, माहितच ना आपण लोणंदला पोहोचलो होते बघा। हा लोणंद इथे पुढे MIDC आहे, इथूनच आपल्याला राईट मारायचं आहे आणि इथूनच आपल्याला बरोबर शिरवळ फाटा लागेल। चला हा रस्ता कुठे जातो का माहित नाही, कोणाला जर माहिती असेल तर मित्रांनो कमेंट करून सांगा। या मोठ्या गाडीचा आपल्याला आसरा घ्यायला लागणार आहे, कारण जर पाणी बिनी भरला असेल तर। कोण बोलतो ड्रायव्हरला डिग्री पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे? काही गरज नाही, ऍक्च्युली हीच आमची खरी डिग्री आहे। कारण का समोरचा काही दिसत नाही, ही जी परीक्षा आहे ना त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक जण ड्रायव्हर पास होतो, काही लोक नापास होतात। काहीतरी नापास होण्याचं ते सुद्धा त्यांचं कारण असतं, कुठे खड्ड्यात गाडी आपडली किंवा कुठे साईड गाडी ठोकली, ते एक त्यांच्यासाठी एक शिकण्यासारखं असते, लक्षात ठेवा। वा रे वा मंडळीनो, हे बघा आलो आता बरोबर शिरवळ फाट्याला, हा बघा आपला हायवे। चला हे बघा इथनं राईट मारूया मंडळीनो। ट्रॅफिक बघा, विषय हार्ड आहे एकदम, विषय हार्ड। आणि पाय एवढा दुखतोय ना, एक तर ऑलरेडी तिकडे पाणी भरलेला, तिकडे सुद्धा भरपूर पाय दुखले माझे, कारण तिथे भरपूर ट्रॅफिक होता। आणि आता इथे आलोय तर इथे सुद्धा आहे बघा ना। चला हा टोल क्रॉस करू, 120 रुपये देऊया। आलो बाबा एकदाचा पुण्यामध्ये मित्रांनो। चांदणी चौकाची ते आल्याबरोबर पोहोचलो बघा, बघा वरती बघा आपला हायवे। आणि आपण चाललो बरोबर आता शाहरुख भाईला जरा बाय बाय करायला, कारण शाहरुख भाई तिकडे आपली वाट बघतोय, तो जाणार आहे डायरेक्टली त्याच्या घरी। चला त्याला भेटूया आणि लगेच निघूया ना मित्रांनो। हे बघा इथे गाडी लावली पार्किंगला, आणि हा रस्ता जाईल बरोबर बावधन पाषण, हा बरोबर हिंजवडी डायरेक्ट मुंबई। आणि आपल्या ही शाहरुख भाईची गाडी। शाहरुख भाऊ चांगला वाटला जरा आता प्रवास करून, खूप म्हणजे खूप बरा वाटला। थँक्यू परत कधी भेटूया, परत भेटू लवकरच। शाहरुख भाईचे कॉन्टॅक्ट भरपूर आहे भाऊ, हलक्यात घ्यायचं नाही। तर भाऊ भेटू आपण, चला भाऊ लगेच निघूया मुंबईच्या दिशेला। म्हणजे आपण मुंबईत जाणार नाही, पण आपल्याला जाऊन पहिला वरती धाब्यावरती आपल्याला थांबावं लागेल, कारण आपल्याला सकाळ परफेक्ट पहाटे आपल्याला जायचं आहे भिवंडीमध्ये। चला निघूया इथं डायरेक्टली, आपली गाडी वाट बघते। चला प्रवासाला बघा राईट साईडला बघा ट्रॅफिक बघा किती आहे। शाहरुख भाई बोलला की इथनं डायरेक्टली सर्व्हिस रोडच पकडून जा, जेणेकरून तुला हा ट्रॅफिक भेटणार नाही। चला मग तर मित्रांनो आता पाठीमागे जस्ट आपण आता चांदणी चौक सोडला, आणि हा लोकेशन बरोबर ओमकार गार्डन। आणि आपल्या इथे गाडी लावली, आणि आपल्या सबस्क्रायबर दादांची गाडी आली आहे। हे आपले दादा बरेच ना? नाव कसं तुमचं? सुशांत जाधव। हा सुशांत जाधव। आपले व्हिडिओवर कसे असतात? मस्त असतात। आणि आपली गाडी कशी ओळखली? गाडी ट्रॅव्हल होती जे, आणि नंबर पाहिला गाडीचा। अच्छा, ऍक्च्युली मी आता होतो पाठीमागे सर्व्हिस रोडला होतो, शाहरुख शेठला सोडला आणि लगेच सर्व्हिस रोडनी बाहेर येत होतो, इतक्यात दादानी गाडी ओळखली। मला वाटलं दादा गाडी साईडला लाव, आम्ही दोघं साईडला लावली गाडी, जस्ट चावर घेतली आहे। आता भेटून खूप बरा वाटला। आता मला डायरेक्ट जायचं आहे मुंबईला, आज नाही म्हणजे उद्या सकाळी मला खाली करायचं आहे। बघा भावानो भेट झाली, आणि लगेच पावसाची सुरुवात झालेली आहे। आपण मस्त चावर पिऊन दादाने भेटून लगेच निघूया। चला मंडळींनो, सुशांत जाधव हे दादा आपल्याला आता भेटले जस्ट आता रनिंगमध्ये। त्यांनी आपली गाडी ओळखली, तर आपण गाडी लगेच साईडला घेतली आणि त्यांना भेटलो जरा जाऊन। आणि मला सुद्धा खूप बरा वाटला, कारण एखादा माणूस जर आपल्याला गाडी थांबवून जर आपल्याला एक म्हणजे भेटण्यासाठी जर वेळात वेळ काढतायत, तर मग आपल्याला सुद्धा थांबायची
गरज आहे, लक्षात ठेवा. कारण आपली एक मोठी फॅमिली झालेली आहे आता तयार. तर त्याच्यामुळे तुम्ही मला कधीही मला हाक मारा, कुठेही आपण तिकडे थांबायला तयार आहे. मी आता पुण्यामध्ये जस्ट आता मुंबईच्या दिशेला झालो आहे. तर चला पहिला आपण आता हे सगळं रावेत वगैरे सगळं क्रॉस करूया. मित्रांनो, 2 रस्ते आहेत. हा एक गेला पैशाचा, हा सरळ गेला गरिबाचा. म्हणजे विचार करा ना, पैशाने सुद्धा बघा किती भेदभाव करून ठेवलेला आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो एक्सप्रेस हायवेने चालला आहे, ज्याच्याकडे पैसा नाही तो जुना एक्सप्रेस हायवेने चालला आहे. म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही, ही गोष्ट आहे. 2-2 पैसे वाचवण्यासाठी आपण ही सगळी गोष्ट करतो. आणि काही लोक टाईम वाचवण्यासाठी त्या 50-100 रुपयाचा उपयोग करतात. कारण का, ज्याच्याकडे पैसा आहे म्हणून. आपल्याकडे नाही भाऊ, म्हणून आपण मेहनत करतो. मेहनत अशी करायची की पैशाला पण वाटलं पाहिजे की भाऊ याच्याकडे कायम राहावं, मीच राहणार याच्याकडे कायम. असा पैशाला पण लाजवायला काम करायचा. अहो हा जाम काम करतो, तर ह्याच्याकडेच काहीतरी राहायचं आपण. म्हणून बोललो, मेहनत करा, मेहनतीचा फळ हा 100% 1001% चांगला असणार, लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढे टोल लागेल. टोलच्या नंतर आपला जो स्पॉट आहे बब्बी धाबा, तिकडे आपण थांबणार आहे कारण जेवायला वगैरे. कारण भाऊनं भरपूर भूक लागली आणि माझे पाय ना असे दुखत आहेत, खूप म्हणजे खूप दुखत आहेत. त्याच्यामुळे आपण पहिला जेवायला भूक लागली भावानं. चला चला भावानो, जाऊया डायरेक्ट जेवायला आणि झोपूया. हाय बरोबर बब्बी धाबा. तर भावानो, आपण मागवलेलं बघा व्हेज पुलाव आणि मला आलेली भरपूर झोप. त्याच्यामुळे विचार केला की फटाफट जेवूया आणि मस्तपैकी जाऊन रेटवूया. म्हणजे आपल्याला जायचं आहे झोपायला गाडीमध्ये. तर भावानो, खाता मला एवढी झोप येत होती ना, पुष्कळ म्हणजे पुष्कळ. तर मित्रांनो, आपण भेटूया डायरेक्टली सकाळी. म्हणजे गुड नाईट तुम्हाला, टेक केअर भावानो. गुड मॉर्निंग भावानो. शिव सकाळ मस्त घेत आहे बघा. सकाळ झाले बघा, 6 वाजले परफेक्ट. आणि त्याला सगळ्याला उठवायला बरोबर 5 वाजता त्या भाईनी 5:45 उठवणार. आता मस्त जरा फ्रेश झालो. 2 मिनिटात आता लगेच तिथनं निघूया कारण गाडीला सेल्फ सुद्धा मारला नाही. चला सेल्फ मारूया. सही स्वामी समर्थ महाराज की जय. हो, प्रवासाला सुरुवात पहिली म्हणजे आता इथनं डायरेक्टली नॉनस्टॉप भिवंडी. अजून लोकेशन बरोबर मागवलेलं आपल्याला सगळं आलेलं आहे. फक्त इथनं निघायचं बाकी आहे. तर इथनं बरोबर 2.5 ते 2.25 तास दाखवत आहेत भिवंडी. चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला आणि जाऊन डायरेक्टली पहिली डिलिव्हरी देऊया. चला भावांनो, ते बाहेर घेतली मेन रोडला. तर मस्त की जरा पुढे जरा चहा पिऊया. कारला टोलच्या इथे. भावांनो, एवढा सकाळ प्रवास करायला कोणाला नाही आवडणार. बघा ना भावांनो, एवढा क्लायमेट चांगला, हे सुद्धा एकदम ढगाळ वातावरण आणि पावसाचा आणि रिमझिम पाऊस चालू आहे. आणि याच्यामध्ये आपण प्रवास करतोय, किती भारी ना. हा पूर्णपणे थंड वातावरण आणि थंडी वाजते भावांनो, थंडी. चला भावानो, चहा पिया. चला आता भावानो, टोल जस्ट क्रॉस केला मी. हा चला भावानो, चहा घेत आपल्याला प्रवास करायला लागणार आहे. फक्त आपल्याला इथनं फक्त 2.5 तास दाखवतो आपल्या लोकेशन म्हणजे भिवंडी. आपल्याला गाडी पळवायला लागणार आहे भावानो. हे बघा, आणि तुम्हाला वातावरण दाखवतो. हा सगळीकडे असाच क्लायमेट असणार आहे सर्व ठिकाणी. पाठी सुद्धा आता मस्त डोंगरांना वगैरे असं मस्त धबधबे आता सुटलेले बघा, भारी ना. चला मंडळींनो, निघूया. इथनं भाऊ डायरेक्टली मुंबईला जायला रस्ता एक्सप्रेस हायवेला चढण्यासाठी. आणि आपण तर जुन्या एक्सप्रेस हायवेने चाललोय, लोणावळा सगळा करत. मंडळींनो, आपण आता बरोबर जुना एक्सप्रेस हायवेला आहे. आपण आता बरोबर पुढे बरोबर टोल लागेल. मित्रांनो, तुम्हाला कधी असं रस्त्यावरती समजा पाणी भरलेलं दिसेल आणि तुम्हाला जर तुमचा अंदाज नसेल गाडी चालवायचा, तर मित्रांनो तुम्हाला एक ट्रिक सांगतो. त्या ट्रिकवरती गाडी तुम्ही आरामात बाहेर काढू शकता. पण जास्त कमरे एवढं पाणी नसला पाहिजे, साधारण डोपरावडा पाणी पाहिजे. हे बघा, लेफ्ट साईडला जी पहिली लेंथ आहे व्हाईटवाली, ती एक लेन, ही मधली दुसरी आणि तिसरी. तर त्या पट्टे, हे जे पट्टे आहेत 3 पट्टे, ते तुम्हाला बघूनच गाडी चालवायची. राईट साईडला जर तो पाणी जास्त असेल तर तुम्ही लेफ्ट साईडला जो पट्टा आहे तर तो पट्टा पकडूनच चालायची गाडी. आणि जर तुम्हाला लेफ्ट साईडला जर पाणी जास्त भरलेलं आहे म्हणजे फुल भरलं आहे तर राईट साईडचा पट्टा पकडून गाडी चालवायची. कारण का, जेणेकरून तुम्हाला तो अंदाज येईल की बाबा हा या रस्त्याने आपली गाडी बाहेर पडू शकते. काही लोकांचा अंदाज काय होते की गाडी डायरेक्टली टाकतात पाण्यामध्ये, मग त्यानंतर मग तो खड्डा आला की मग डायरेक्टली गाडी तिकडे बंद पडते. तर जेणेकरून असं नको व्हायला की आपला प्रत्येक ड्रायव्हर आपला एकदम सेफ घरी पोहोचला पाहिजे. कारण पावसाचं वातावरण आहे ना, तर त्याच्यामुळे आता पावसाची सीझन असल्यामुळे हा प्रत्येक ठिकाणी असा प्रॉब्लेम चालू होणार आहे. कारण का, जे माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला ही माहिती दिली आहे
चला मित्रांनो, पुढे आपला टोल लागेल तो टोल भरूया आणि एक्सप्रेस हायवेला चढूया. मंडळींनो, आपल्याला लागलेला हा एक्सप्रेस हायवे आणि एवढा पाऊस आहे तर त्याच्या पाणी कुठे ना कुठे भरला जाईल, लक्षात ठेवा. कळंबोलीच्या सर्कलच्या इथं उतरं खाली कळंबोलीला एक्झिट करायचा होता, पण पावसामुळे ना काय दिसलंच नाही. लेफ्ट टर्न कुठे आहे तू? खारघरच्या दिशेला चाललोय. इथून एक राईट आहे खारघरच्या बरोबर टोलच्या अगोदर, तो मारूया राईट टर्न. चला, तुम्ही कधी जो कळंबोलीचा जर चुकला असाल आणि त्या तुम्हाला भिवंडीत किंवा कल्याणला जायचं असेल तर भावानो, बघा हा खारघरचा ब्रिज आहे, त्याच्या पुढे बरोबर कारगलचा टोल आहे खारघरचा. तर त्याच्यामुळे बरोबर या ब्रिजच्या खालला राईट मारायचा आणि एकदम सरळ जायचा. मित्रांनो, हे बघा इथे आल्यावरती इथनं बरोबर लेफ्ट मारायचा आणि हा राईट साईडला जायला बरोबर पनवेलला आणि सरळ जायला बरोबर तळोजा, लेफ्ट साईडला ठाणा. आता इथे बघा पाणी बघा एवढा भरला आहे. ह्याच्यात ना एकदम कडेकडेने घ्यायचे, लक्षात ठेवा. कधी पण मधना कधी घ्यायची नाही. मधना गेलात तर काय ना काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो क्रिएट. लेफ्ट मारला तर डायरेक्टली हा भिवंडीमध्ये पाहून सरळ एकदम डायरेक्टली इथून शिळपाटा, त्याच्यानंतर मुंब्रा, त्यानंतर पुढे गेल्यानंतर राईट मारायचा डायरेक्टली रेती बंदरच्या इथनं. चला मंडळींनो, शिळपाट्याला पोचलो, साधारण 15 मिनिटात पोचलो, कारण ट्रॅफिक अजिबात नाही. आता हा बरोबर ट्रॅफिकचा टाईम होणार. बघा हा राईट साईडला रस्ता जाईल, तो डायरेक्ट जाईल डोंबिवलीमध्ये आणि कल्याण, त्याच्यानंतर परत उल्हासनगर वगैरे ह्या साईडला जाईल आणि हा सरळ रस्ता जाईल तो म्हणजे तुम्हाला माहितीच आहे भिवंडीमध्ये. चला मंडळींनो, बघा ब्रिजच्या खालना बरोबर मुंब्रामध्ये जायला रस्ता आहे आणि हा जो ब्रिज आपण चढतोय हा बरोबर आहे बायपास, मुंब्रा बायपास. हा डायरेक्टली तुम्हाला रेती बंदरला जाऊन सोडेल, जेणेकरून तुम्हाला ठाण्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला सोपं पडेल आणि भिवंडीमध्ये किंवा नाशिकला जायचं असेल तरीसुद्धा सोपं पडेल. हा बघा मित्रांनो, आपल्याला लागला बघा नाशिक हायवे. हा राईट गेलो म्हणजे इथं आपल्याला युटर्न मारून डायरेक्टली नाशिक मार्गे आपल्याला जायचं आहे. आपलं लोकेशन तर बरोबर राहिलेलं आहे 16 किलोमीटर. चला असा वरती चढूया आणि लेफ्ट मारूया. हा बघा मित्रांनो, आपल्याला लागलेला हा हायवे, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि हा इथून हा राईट गेलो तर डायरेक्ट मुंबईमध्ये. आपल्याला हा लेफ्ट घेऊन डायरेक्टली या दिशेने जायचं आहे नाशिकला. चला मित्रांनो, बरोबर आता आपला लोकेशन राहिलं जवळच राहिलेलं आहे 5 किलोमीटरवरती आणि भावानो बरोबर आपला 2100 किलोमीटरचा आपला प्रवास आता कंप्लीट होतोय 5 दिवसामध्ये. फायनली 10 मिनिटात अगोदर आपण पोहोचू इकडे. चला आपण भिवंडीमध्ये जात आहे. बघा हे पूर्ण भिवंडी संपूर्ण एरिया, इथे गाड्यावर सगळे लोड करतो, तुम्हाला माहिती आहे. आपण प्रत्यक्ष आपण गाड्या इथेच आपण लोड करायला आलेलो. हो नो, आपण बघा आपल्या लोकेशनला पोहोचलोय. ही ग्लोबल कॉम्प्लेक्स, या ठिकाणी आपण भरपूर वेळा आपण गाडी भरलेली सुद्धा आहे आणि खाली सुद्धा केली आहे. कारण इथेच त्यांचा वेअरहाऊस आहे आणि इथेच आपल्याला गाडी खाली करायची आहे. तर चला मग एंट्री वगैरे करूया पुढे कंपनीत त्यांच्या जाऊन. मित्रांनो, बरोबर सगळे देऊन आलो तिकडे जिथे एंट्री करायची तिकडे आणि आता बघूया ती कधी खाली करते. मला बोले 15-20 मिनिट लागेल का? ठीक आहे चालेल. भावनो कंपनीत यायचीच खोटी होती, फक्त आलो लगेच एंट्री केली आणि भावनो लगेच आपली गाडी खाली करायला गेली. मित्रांनो बघता 2 मिनिटं आपली लगेच गाडी खाली. तर भावनो फायनली आपली गाडी झाली खाली. आपण बिल्टीसाठी आपण थांबलोय. बिल्टी जेव्हा येईल तेव्हा आपण इथं निघणार. तर मंडळींनो, हे बघा या वेअरहाऊसमध्ये आपण खाली गेली. या वेअरहाऊसचं नाव बरोबर डी लिंक. भावनो बरोबर बघा 55 किलोमीटर आपला लोकेशन आहे, म्हणजे आपलं घर जिथे आपल्याला जायचं आहे. कारण मी आता बुकिंग बघत होतो, पहिला आपल्या घरच्या दिशेने जाव्या भावानं. कारण वाजले होते बरोबर साधारण 11:30 झालेत. 55 किलोमीटर म्हणजे आपल्याला लागतील 2 तास. 2 तासामध्ये काय गडबड वगैरे काय माहीत नाही, पाऊस दिवस काय कुठे तुंबलाय की नाही माहीत नाही. पण मुंबईमध्ये रात्रभर पाऊस पडतोय, जेणेकरून आपल्याला कुठेतरी मुंबईत तुंबली असेल 100% मला माहिती आहे. चला आपण जाऊया मुंबईला 55 किलोमीटर. चला मंडळींनो, जशी गाडी आतमध्ये टाकलेली तशीच आपल्याला एमटी गाडी बाहेर काढायला लागेल. तर भावानो कंपनीच्या बाहेर पडलो आणि लगेच भावानो ट्रॅफिक लागली, मजबूत ट्रॅफिक लागली. मित्रांनो कोण कोण भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये फसला आहे आणि मित्रांनो मला लगेच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो हे बघा गाडी इथे लावली आहे आणि आपल्या दादांची गाडी इथे आहे आणि आपण आलेलो तिथनं बरोबर वडपेमधनं. दाखवतो तुम्हाला. हे बघा ट्रॅफिक पूर्ण जाम ट्रॅफिक आहे, पूर्णच्या पूर्ण. आपल्याला भेटायला बघा कोण आले. दादा तुमचं नाव काय? प्रकाश कोकरे. आणि आता कुठे? मुंबईला मालाडला. या दादाने आपली गाडी ओळखली पाठीमागे ट्रॅफिकमध्ये. मी त्या लाईनला होतो, दादा या साईडला होते. तर मला बोलला, मला फोन केला की दादा थांब जरा मग चहावर पिऊया. तर जस्ट आता पाठीमागे चहावर पिली. आपली व्हिडिओवर कसे असतात? छान असतात व्हिडिओ. लोकलचा धंदा, ही त्यांची दादांची गाडी. तुमचा लोकलचा धंदा असतो? अच्छा, बाकी व्यवस्थित एकदम. चला मग भेटूया आपण लवकर पण नेक्स्ट टाइम. चला हो, दादांना भेटून जरा बरं वाटला. आपण आता आपल्या प्रवासाला निघू, म्हणजे आपल्या घरी जायचं आहे दादरला.
तुम्ही मालाला जाणार ना? चला मग निघूया. चलो भावानो चलो. भिवंडी बाय बाय भिवंडी. कंपनीचा बाहेर पडलो आणि जस्ट दादा भेटले. दादाने आपली गाडी ओळखली. हा बरोबर माझीवाड्याचं जंक्शन. मित्रांनो हा बघा लेफ्ट साईडला ब्रिजच्या खाला जो रस्ता आला आहे तो डायरेक्टली जाईल फाउंटन हॉटेलला म्हणजेच वसईला. आणि हा सरळ रस्ता जाईल तो डायरेक्टली ठाण्या सिटीमध्ये. भावानो आपल्याला हा ब्रिजवरून आपण उतरलो डायरेक्ट मुंबईमध्ये जाऊ. पाणी बघा भरलंय बरोबर चुनापट्टी सायनला आहे बघा. सायनला बघा गाडी डुबली आहे. अरे बाप रे बाप. मुंबई मधला सगळ्यात रेड झोन म्हणजे इथे जास्त पहिला पाणी भरतंय बघा बाबा. दिसत तुम्हाला काय ब्रिज काय डबा पलीकडे बाबा. आपण लेट आलो ना तर आपली वाट लागली असती. बघा ट्रॅफिक बघा घरी. आता पावसामध्ये तुम्हाला सगळं असंच बघायला भेटणार आहे. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. तर भावानो बरोबर गावा 5 दिवसानंतर मी आलो बरोबर माझ्या जन्मभूमीमध्ये म्हणजेच दादरमध्ये आलो. भावानो खूप पाय वगैरे दुखत होते. विचार केला डायरेक्ट जाऊन मस्त की घरी जाऊन आराम करायचा. तर चला मित्र पार्किंग करूया गाडी. मित्रांनो गाडी पार्किंग केली आहे बघा. कारण इथे बघा इथे जागा ॲक्च्युली अडवावं लागते. भावानो टोटली आपले किलोमीटर झाले आहेत मुंबई ते बँगलोर यशवंतपूर आणि परत बँगलोर टू परत दादर. टोटल 2200 किलोमीटर आपली रनिंग झाली आहे गाडीची. पण टोटल डिझेल टाकलं तर ह्या ट्रिपला येताना 6,500 रुपयाचा आपण डिझेल टाकला आहे आता रिटर्नच्या ट्रिपला. टोलचा आपण रिचार्ज केला बरोबर 1600 रुपये. तर आपले फक्त गेले 1300 रुपये. कारण का आपण आलो टोल वाचवत. आणि टोल आपला जास्त का गेला आपण आलो नाईस रोडनी त्याच्यामुळे आपला टोल जास्त गेला. आता आपला टोल फक्त 700 ते 600 रुपयात आपण इथे आलो असतो मुंबईमध्ये. पण नाही आपण नाईस रोडला आता आपल्याला जावं लागणार. आपल्याला गाडी लोड करायची होती त्याच्यामुळे आपला थोडा टोल गेला. आणि टिकीट आपली तुम्हाला माहिती आहे आपण टिकीट काढली आहे महिन्याभराची. तर त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही. कर्नाटकमध्ये प्रवास कधीही पण करू शकतो आपण. भावनो ही जी जर्नी होती रिटर्नची आणि जातानाची सुद्धा खूप रिस्की होती. जाताना पण आपल्याला पाऊस भेटला आणि येताना तर आपण मला वाटतं आपण फलटणमध्ये पूर्णपणे अडकलेलो. फलटण परत लोणंद बाबा त्याच्यामुळे नशिबाने आम्ही तिथनं 4 ते 5 तासात आम्ही बाहेर पडलो लोणंद आणि फलटणमधनं. नाही तर आम्ही तिथे अडकलो होतो पूर्णपणे. आता आज डिलिव्हरी झालीच नसती. रिटर्नची ट्रिप आपली पूर्ण रिस्की झालेली आहे. मजा आली यार. आणि पहिल्यांदा पहिल्या पावसात ते सुद्धा मेच्या पावसामध्ये थोडा जोरात पाऊस होता पुण्यामध्ये. त्यानंतर फलटणला. आपल्या बँगलोरमध्ये काय एवढा नव्हता पण पुण्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर पाऊस. आता परत आपण मुंबईमध्ये आलो. मुंबईमध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे. आता सुद्धा बघू सुद्धा आवाज येतो मला पावसाचा. तर खूप अशी पावसाळी अशी ट्रिप झालेली आहे ही बँगलोरची. तर मित्रांनो कशी वाटली आपली व्हिडिओ रिटर्नची आवडली तर नक्की कमेंट करा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लवकर भेटू आपण अशा ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.